कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नोकरीच्या आमिषाने फसवणूक, शिपिंग कंपनीच्या नावाखाली घोटाळा, 1,73,00,000ची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड. रोह्यात प्रेम प्रकरणातून दुहेरी मृत्यू, प्रियसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींकडून अवजड कामे करून घेतल्याचा आरोप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओवर मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया. आणि खारघरमधील पाणी प्रश्नी मनसेचे आंदोलन, सिडको प्रशासनाविरोधात संताप, दूषित पाणी पुरवठ्याचा गंभीर आरोप. पाहुयात सविस्तर वृत्त. विदेशातील शिपिंग कंपनीत नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत अनेक तरुणांची तब्बल 1,73,81,000 रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आलाय. एव्हॉन नेव्हिगॉर्स मरीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलेशिया आणि इतर देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत उमेदवारांकडून व्हिसा, तिकीट आणि विविध शुल्कांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैसे भरूनही नोकरी किंवा व्हिसाबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला. या प्रकरणाची दखल आर्थिक गुन्हे शाखेने घेतली असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक तपास करत आहेत. मी सौमिल पुजारी. आम्ही इकडे एव्हॉन नेव्हिगेटर्स म्हणून एक कंपनी आहे खारघरमध्ये. मी आणि माझा कझिन भाऊ आहे. आम्ही केलेला जॉईनिंगसाठी मी 4,20,000 पे केलेला आणि मी 5 तारखेला 5 जूनला मी पे केलेला 4,20,000. आणि आमचा कसं झालेला, मी बोललो त्यांना की मी हाफ पेमेंट पहिला करणार, मग फॉर्म 1च्या नंतर मी हाफ पेमेंट करणार. तर ते फॉर्म 1 पण आला सर. फॉर्म 1 पण पूर्ण आलं ते, आणि फ्लाईटचं तिकीट वगैरे सगळं आलं आमचा. मग तसं झालं की 3 दिवसाआधी रात्री 1 वाजता आम्हाला मेल आला एक कॅन्सलेशनचा. तर ते मेल आपल्याला काय माहितीच नाही पडला फ्रायडे नाईटला. तर आम्ही सॅटर्डेला विचार केला की काय होणार, काहीच नाही. तर आपल्याला माहिती पण नव्हतं की एवढे लोक आहेत आमच्याबरोबर. मग आता आपल्याला माहिती पडलं सकाळी की आमच्याबरोबर एवढे लोक आहेत. मग आमचा एवढा पैसे पण गेलायत. आणि 17ला आमचा जॉईनिंग होता दुबईवरून. ॲक्च्युली आमचे सहकारी धीरज यांनी सांगितलं की इथं खारघरमध्ये बरेचसे मुलं जमली आहेत. पूर्ण भारतातनं वेगवेगळ्या ठिकाणातनं आलेत. इथं आलं माहीत पडलं ही मुलं पूर्ण भारतात, कोणी ओडिसा, केरला, UP, बिहार बऱ्याच ठिकाणावरनं आले आहेत. यांच्याकडे मर्चंट नेव्हीसाठी जॉबच्या हिशोबाने आले आहेत. मर्चंट नेव्हीला जॉब घेण्यासाठी आले होते. इकडे कंपनी आहे लँडमार्कमध्ये. त्या कंपनीने याच्या प्रत्येक मुलाकडून 3 ते 4 लाख रुपये घेतले. 3 ते 4 लाख रुपये घेऊन टोटल 2.5 करोडचा यांनी घोटाळा केला आहे. शनिवारपासून हे फॉलोअप करतात. त्या लोकांनी यांना फ्लाईट तिकीट पण हे केले, ऑफर लेटर पण हे केले, फ्लाईट तिकीट केल्या. आल्यानंतर इथं मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचे फ्लाईट तिकीट हे कॅन्सल करण्यात आले. आणि तो जो व्यक्ती होते तो फरार झालेला आहे. इकडे त्या ऑफिसमध्ये कोणीही नाही. तिकडे 2 त्यांच्या रिसेप्शनिस्ट होत्या. त्या बघतात त्याही त्यांना रिस्पॉन्स देत नाहीत. 3 दिवसापासून ते शनिवारपासून ही मुलं ज्यांना काही माहीत नाहीये ते लोक कंटिन्यू ट्राय करतात पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यासाठी, पण त्यांची FIR अजून नोंद नाही झाली. त्यांना प्रॉपर गाईड नाही होते. खूप बिचाऱ्यांची हालत खराब झाली. 4,30,000 आम्ही भरले. आणि ह्याने माझ्या मुलाने सगळीकडे ऑनलाईन सर्च मारत होता. तेव्हा तिथनं रीना मॅडमचा म्हणून कॉल आलेला की आमच्या इथे वॅकन्सी आहे म्हणून, इथे आमचं ऑफिस आहे तर तुम्ही इथे या करून. तर माझा मुलगा इथे आणि त्याच्या सोबत इथे येऊन सगळं ऑफिस वगैरे बघून गेले, इन्क्वायरी करून गेले. त्यानंतर आम्ही आले. आणि ते मॅडमने असं पण सांगितलेलं की सगळं प्रोसिजर झाल्यानंतर तुम्हाला पैसे भरायचे आहे. मग ज्या दिवशी सगळे डॉक्युमेंट्स भेटणार होते त्या दिवशी आम्ही आलेले इथे. डॉक्युमेंट्स दिले सगळे, तुम्ही चेक करा, कॉन्ट्रॅक्ट लेटर वगैरे. मग साईन केलं. त्यानंतर ते बोलले की पैसे भरा करून. मग पैसे आम्ही त्या दिवशी झालं नाही आमचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. तर बोलले दुसऱ्या दिवशी मुलाला पाठवा. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन पैसे वगैरे भरले. तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट लेटर वगैरे त्याला दिलं. संध्याकाळी ऑनलाईन त्याचं फ्लाईट तिकीट वगैरे सगळं आलं. फॉर्म 1 वगैरे सगळं आलं. त्याने सगळं चेक करून ऑनलाईन बघितलं तर सगळं लिगली होतं. मग त्यानंतर सॅटरडेला ह्याच्या मित्राचा फोन आला
की असं असं इथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे आमचं एकदम हे झालं आणि ते नंतर बघितलं तर मेल पण आलेलं फॉर्म 1 कॅन्सल केलंय त्या लोकांनी. मग तिकीट बघितली तर तिकीट होती. पण आज आम्ही इथे इन्क्वायरी करण्यासाठी येणारच होते की नक्की काय घडलंय. त्यासाठी इथे आल्यानंतर सगळं असं कळलं की इथे सगळ्यांचं असं प्रॉब्लेम झालंय, सगळं फ्रॉड झालंय, ऑफिसच बंद झाले. काल खारघर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे 75 मुला-मुलींचे तक्रार आलेले आहेत. यामध्ये परदेशामध्ये शिपिंग कंपनीमध्ये नोकरी लावतो असं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. त्यांचे एअर तिकीट्स वगैरे बनवून दिले होते आणि असं साधारण एकूण 1,72,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार निष्पन्न झालेला आहे. त्यामध्ये खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास करून पुढे कारवाई आम्ही करत आहोत. अशा प्रकारे ज्यावेळी मुलं परदेशात जाण्यासाठी कुठल्या संस्थेला ते अप्रोच होतात, त्यावेळी ती संस्था किती जेन्युइन आहे किंवा खरी आहे, त्याच्यातून पूर्वी लोक जे गेलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे किंवा परिसरात राहणाऱ्या पोलीस स्टेशनकडे संपर्क करून सदर जे एजन्सी आहे किंवा जे ऑफिस आहे त्याची सत्यता पडताळणी केली पाहिजे आणि नंतरच कुणाला तरी पैसे आपण दिले पाहिजेत. त्यांच्याकडून सर्व्हिस चार्जेस, प्रोसेसिंग फी आणि या नावाखाली ॲव्हरेज 1 ते 1.5 लाख रुपये प्रत्येक मुलाकडून घेतले होते आणि यामध्ये तक्रारदार सुद्धा कदाचित वाढू शकतात असं आम्हाला वाटतंय. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात प्रेम प्रकरणातून घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. निडी गावातील रोहित पाटील याने प्रियसी तन्वील ताडकर हिची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला स्थलांतरित झालेल्या कुटुंबाच्या घराच्या साफसफाईसाठी दोघे गेले असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना 15 जूनच्या रात्री घडली असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास रोहा पोलीस करत आहेत. आपल्या रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल प्रियकर प्रियसीची हत्या केल्याची बातमी आलेली आहे. कसं बघताय, नेमकं काय कारण? रोहित पाटील आणि तन्वी ताडकर हे इथल्याच याच गावातले लोक आहेत. त्यांचे एकमेकांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांच्या वैयक्तिक कारणावरून त्यांनी या घरामध्ये जे ती नेहमी साफ करण्यासाठी येत होते, इथं येऊन त्यांच्या वैयक्तिक वादामधून हा प्रकार घडलेला आहे. हा जो घर आहे हा कोणाच्या मालकीचं काय माहिती आहे का? एक याच गावातले रहिवासी गडकर म्हणून आहे, गडेकर म्हणून आहेत. त्यांचं एक घर आहे. सध्या ते इथं नसतात, मुंबईला राहतात. दोन्ही बॉडी रिकव्हरी केलेल्या आहेत का? हो, दोन्ही बॉडी घेऊन आम्ही त्यांचं पोस्टमॉर्टम करता सरकारी रुग्णालयात पाठवलेले. चिपळूण शहरातील एका कन्या शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी काही विद्यार्थिनींकडून अवजड सामान उचलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शाळा सुरू होण्यापूर्वी साफसफाई आणि साहित्य हलवण्याचं काम सुरू असताना काही विद्यार्थिनींना कपाटे, पोती आणि इतर साहित्य उचलण्यास सांगितले असल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व प्रकाराला संबंधित शिक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. परंतु आता या व्हायरल व्हिडिओ मागची सत्यता नेमकी काय आहे याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने खुलासा केलाय. काल प्रवेशोत्सव झाला तेव्हा प्रवेशोत्सवाच्या वेळेला सगळे पालक आमच्या उपस्थित होते आणि पालकांच्या उपस्थितीत म्हटलं हे सगळे शैक्षणिक साहित्य आहे ते आपण तिकडच्या खोलीमध्ये नेऊयात, म्हणजे आपल्याला उद्यापासून शिकवण्याच्या याच्यासाठी शैक्षणिक साहित्य वापरता येईल. मग ती कपाटं रिकामी केली, पालकांच्याकडनं करून घेतली सगळी आणि बाहेर कपाट काढल्यानंतर मुलं म्हणाले आम्ही नेणार. पालक म्हणाले ठीक आहे, जाऊ देत गुरुजी, जात आहेत ना मुलं घेऊन, जाऊ देत त्यांना घेऊन. आणि मग ती मुलं पालकाच्या समोरच घेऊन गेली. पालकांचाही काही आक्षेप नाही आहे आणि मुलांना कुठल्या पद्धतीची इजाही झालेली नाही. सोशल मीडियावर आता इथे जे लोक आली होती त्यांना मी म्हटलं होतं की सर, हा अशा पद्धतीनं जो प्रवेशोत्सव चालू आहे याच्यामध्ये आपण जर प्रवेशोत्सवाच्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या अशा पद्धतीनं आपण माहिती किंवा देणार असू किंवा व्हिडिओ व्हायरल करणार असू तर माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिपाई नसतात किंवा आणखी कोणी काय नसतात. आता माझ्याकडे 3 महिला
काय 2 शिक्षिका आहेत आणि मी एकटा पुरुष आहे. तर मग इथे आपल्याला काय करता येतं, अशाच पद्धतीनं पालकांच्या मदतीनंच करून घ्यायला लागतात सगळी कामं. तर मी माध्यमांना असा विनंती करेन की आधी सत्य परिस्थिती नेमकी काय आहे ती पूर्णपणे बघावी, मुख्याध्यापकाशी भेटावं, शिक्षकांना भेटावं, शाळा व्यवस्थापनेच्या अध्यक्षांना किंवा शिक्षण तज्ज्ञांना भेटावं आणि त्यांच्याकडून ती माहिती घेऊन त्यानंतर हे प्रसारित केलं जावं. उगाचच काय होते, शाळांची, माझ्या जिल्हा परिषदेशांची, महत्त्वाचं माझ्या जिल्हा परिषदांची याच्यातनं खूप मोठी बदनामी होते. खारघरमधील पाणी टंचाई आणि दूषित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज सिडको प्रशासनाविरोधात अर्धनग्न आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली. नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करण्यात सिडको प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मनसे नेते योगेश चिले यांनी सिडकोकडून काळे पाणी आणि टँकरद्वारे पिवळसर पाणी पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनावर जोरदार टीका केली. खारघरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी सिडको प्रशासनाने तातडीने प्रश्न सोडवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला. नाही, 100% समाधान झालेलं नाही आणि समाधान होणार सुद्धा नाही. कारण सिडको ही स्वतःला शहर बनवणारी संस्था म्हणून गौरव करून घेते, परंतु त्या बनवलेल्या शहरासाठी पाणी द्यायचं असतं हे मात्र सिडको नेहमी विसरते. आणि हा आजचा गोंधळ नाही. अधिकारी जरी सांगत असले की गेल्या 2 महिन्यापासून पाण्याची कमतरता आहे, परंतु इथे हे सर्व बागेश्रीचे, स्वप्नपूर्तीचे सगळे नागरिक इथे आलेले आहेत. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून यांना पाणी मिळत नाही. यांना घर घेताना सांगितलं गेलं की 24 तास पाणी तुम्हाला मिळेल आणि आता जे पाणी येतंय ना यांना, ते पाण्याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो. या क्वालिटीचे पाणी जर यांच्या मुलांनी पियालं तर त्यांचं काय होईल तुम्ही स्वतः विचार करा. ह्या पद्धतीचं पाणी येते, हे पाणी आहे. हे कॉफी पियाली तर एक वेळ कॉफी सुद्धा तुम्हाला याच्या एवढी काळी नसेल, एवढं काळं पाणी येत आहे. आणि हे पाणी पिऊन यांच्या मुलांची अवस्था काय होत असेल. प्रत्येक सोसायटीला ही एक लक्ष्मी निवास म्हणून सोसायटी आहे, ही तिची फक्त टँकरची बिल आहेत. 24 तास पाणी पुरवठा बोलून खारघरमध्ये हे अधिकारी हे टँकर लावतायत त्यांच्या घरी आणि ही संपूर्ण टँकर लॉबी अधिकाऱ्यांना सामील आहे. पाणी पुरवायचं नाही सोसायट्यांना. सोसायट्यांकडून तक्रारी आल्या की त्यांना टँकर पाठवायचे. एका टँकरचे ताई किती घेतात? 2600 रुपये एका टँकरचे घेतले जातात आणि त्या टँकर मधून हे पाणी मिळतंय. या पद्धतीचं पाणी नागरिकांना मिळतंय. इकडचे आमदार ज्यावेळी सिडकोचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजना पास केली. म्हणजे आधीच नागरिकांना पाणी नाही, त्यात आमदारांनी अजून 1 लाख घरं यांच्या माथी मारलेली आहेत, जेणेकरून खारघर मधल्या लोकांना पाणीच मिळालं नाही पाहिजे अशी एकूण व्यवस्था आमदारांनी आणि सिडकोने करून ठेवलेली आहे. तुम्ही आज करताय काय, पुढचं काय पाऊल असेल? आता आम्ही त्यांच्याकडे प्राथमिक मागणी केलेली आहे की तुम्ही ऍटलिस्ट जे नवीन बांधकाम चालू आहेत ती बांधकामं थांबवा आणि तिकडचं पाणी नागरिकांना वळवा. त्या पद्धतीचं पत्र ते आज आम्हाला देत आहेत. ते पत्र मिळाल्यानंतर आमचे कार्यकर्ते बघतील कुठल्या कुठल्या बिल्डरला पाणी जात आहे. आम्ही कोणतीही नवीन साईट चालायला देणार नाही आता जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि पुरेसं पाणी नागरिकांना उपलब्ध होत नाही. नवीन बांधकामाला पाणी द्यायला आम्ही देणार नाही अजिबात. पुढचं आता आम्ही उघडे झालोय ना अर्धनग्न, पुढच्या आंदोलनामध्ये अधिकारी अर्धनग्न होणार. आदिवासी कोळी समाजातील विविध घटकांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळावीत या मागणीसाठी कोळी महासंघातर्फे अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत विद्यार्थी, युवक आणि समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनात ठोस निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही कोळी महासंघाने दिला आहे. आम्ही हिंदू महादेव कोळी संघटनेतर्फे अनेक वेळा शासनाकडे आम्ही निवेदन दिलेले आहेत. आम्ही प्रत्यक्ष महादेव कोळी असून देखील आम्हाला जात प्रमाणपत्र दिलं त्याशिवाय वैधता दिली जात नाही आहे. कोर्टाने देखील अनेक वेळा त्यांना वॉर्निंग पण दिलेलं आहे की ही जी समिती आहे ही समिती अवैध आहे आणि जे महादेव कोळी आहेत त्यांनाही जात प्रमाण मिळालं पाहिजे. अर्थात मी देखील आज एस टीमधून मुरुड जंजिरा नगरपालिकेमध्ये जागा लढवलेली आहे. विचार करा, शासनाने त्या ठिकाणी मुरुड जंजिरा कोळ्यामध्ये एस टीच्या जागा राखीव ठेवलेल्या आहेत. याचा अर्थ की त्या ठिकाणी 3 जागा आहेत, म्हणजे त्या ठिकाणी एस टीचे लोक राहतात हे तर सिद्ध होते.
मग असं असताना देखील शासन आम्हाला हे दाखले का देत नाहीत, अवैध का ठरवतात आमचे दाखले? तर त्यांनी आम्हाला हे वैधता मिळून द्या. शिवाय माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे देखील आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केलं होतं की यापुढे तुमच्या या समित्या आहेत आणि जे दाखले आहेत ते दाखले तुम्हाला दिले जातील. दाखले दिल्यानंतर जे वैधता आहे ते वैधता देखील आपल्याला देण्यात येईल. तर त्याकरता आम्ही वारंवार आंदोलन केले. आज देखील आमच्या संघटनेच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही हे संघटनेच्या माध्यमातून निवेदन देत आहोत की जेणेक निवेदन ते त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जे आदिवासी मंत्री असतील त्यांच्यापर्यंत त्यांनी पोचावे. आणि हा आमचा संदेश आहे की आम्हाला जातीय दाखले मिळालेच पाहिजेत. कारण आतापर्यंत आमच्या मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आज आपण पाहिजे की मच्छीमारांमध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, कुठल्याही प्रकारे परतावा मिळत नाही आहेत. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही संघटित करून अंमलात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आमची मुलं शिकून देखील बेकार राहिलेली आहेत, तरी शासनाने याची दखल घ्यावी ही मी त्यांना विनंती करतो. आमदार रमेशदादा पाटील साहेबांच्या नेतृत्वात 36 जिल्ह्यात हे आंदोलन छेडले जात आहे. वर्षानुवर्ष कोळी समाज हा पिछडलेला आहे. दाखले मिळत नाही, त्यामुळं शिक्षण थंडावलेलं आहे. नवीन मत्स्य व्यवसायात गती मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी पडताळणीनी आडकाठी आणली जाते. आज महाराष्ट्रात मुठभर लोकांसाठी हजारो कोटीचा निधी वापरला जातो आणि पूर्ण महाराष्ट्रात जो कोळी समाज आहे हा त्याच्यात भरडलेला जातो. हे जे 22 मतदारसंघ आहेत, या मतदारसंघात आज तागायत जो निधी शासनाकडून आलेला असतो तो क्षेत्रीय बंधनाच्या नावाखाली फक्त अनुसूचित क्षेत्रातच वापरला जातो आणि त्या अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरील समाज हा त्याच्यापासून वंचित राहिला जातो. ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही नेहमी शासनाबरोबर भांडत राहिलेलो आहेत. लोटे MIDCतील सामूहिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात CETPच्या कारभारावर आमदार प्रमोद जठार यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. CETP प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर टीका करत हा प्रकल्प शासनाच्या ताब्यात देण्याची मागणी केली. लोटे MIDCतील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे जठार यांनी स्पष्ट केले. तसेच या विषयावर मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून ठोस निर्णयासाठी पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. लोटे परिसर प्रदूषणमुक्त करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला जाईल असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. आज आम्ही माननीय वैभवजी खेडेकरजी, आमचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरेजी, माझे सगळी भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते, आज आम्ही या लोटे परशुराममधल्या CETP प्लांटला भेट दिली. या CETP प्लांटची जे काही ऑपरेटिंग लोक आहेत, जी काही संस्था यांनी स्थापन केली याची माहिती घेतली आणि धक्कादायक माहिती अशी आहे की जे काही 50-60 या ठिकाणी प्लांट सुरू आहेत MIDCमध्ये, या MIDCचे 40-50 प्लांट जे काही कंपन्या सुरू आहेत त्या कंपनीचे त्यांचे ETP हे सक्षमपणे चालवले जात नाहीत अशी माहिती ते पण मी जाऊन बघणार आहे. आता या सगळ्या मंडळींची एक संस्था स्थापन केली, त्याच एखाद्या कंपनीचा प्रमुख याचा चेअरमन केला आणि त्याचे डायरेक्टर केले, म्हणजे कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. चोरांच्याच हातात परत या ठिकाणी CETPच्या चाव्या दिलेल्या आहेत. त्यामुळे माझी मागणी माझ्या सरकारकडे राहणार आहे, कारण इथली येणारी जाणारी जनता आहे, प्रचंड प्रदूषण आहे, रोग या ठिकाणी पसरलेले आहेत. माझे वैभवजी, माझे सतीशजी इकडेच्या प्रचंड मेहनत घेऊन यांना सांगतायत की ह्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये तुम्ही चांगल्या सुविधा आणा, तरीसुद्धा ही मंडळी आणत नाहीत. याची माहिती आम्ही घेतली. आमची मागणी आहे हे पहिलं जे काही सहकारी तत्वावरती, या चोरांच्या हातामध्ये जे सहकारी तत्वावरती जे काही चालू ठेवलेलं पहिलं बंद करा. हे सहकारातनं जे उभं केलं आहे CETP पहिलं बंद करा, बरखास्त करा आणि महाराष्ट्र सरकारच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डने स्वतः या ठिकाणी चालवायला पाहिजे क्रमांक 1. नाहीतर MIDCच्या अधिकाऱ्यांनी, गव्हर्नमेंटने हे सुरू केलं पाहिजे तर अकाउंटेबिलिटी ठरेल. आज इकडे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. रवींद्रजी चव्हाण आणि आमच्या सगळ्या मंडळींना, पर्यावरण मंत्री आमच्या पंकजताई मुंडे यांच्यापर्यंत ही गोष्ट मी घेऊन जाणार आहे. माझ्या सरकारला वाईट बोललेलं मी सहन करणार नाही.
त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं पोलखोल मी करणार. हे महिला आधी सहकारी तत्वावर जे सुरू केले ते बंद करायला लावणार आणि इथल्या लोकांना स्वच्छ श्वास घेण्यासाठी आम्हाला प्रदूषण नियंत्रण नको आहे, आम्हाला प्रदूषण निर्मूलन हवं आहे. आम्हाला झिरो प्रदूषण पाहिजे. प्रदूषण नियंत्रण नको. नियंत्रणात ठेवल्यावर काय अवस्था आहे ती बघितली. त्यामुळे आमचा अधिवेशनात माझा विषय असणार आहे की प्रदूषण निर्मूलन झालं पाहिजे. या इथल्या जनतेला लोटे परशुरामच्या सुखाने चांगला श्वास घेता यावा याच्यासाठी आमची ही लढाई आहे. या लढाईमध्ये आम्ही यशस्वी होऊ, मला असा विश्वास आहे. धन्यवाद. भाजप विरोधात सक्षम नेतृत्व उरलेले नसून विरोधक पूर्णपणे फेसलेस झाले आहेत असा दावा विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी केलाय. खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ठाकरे, पवार आणि गांधी यांच्यावर टीका केली. तुम्ही जवळ आलात, जग जवळ आणण्याचं काम आपला हिंदुस्थान खेड्यापाड्यातलं जवळ आणण्याचं काम केलं. त्यामुळे विरोधकांना काही मुद्दा शिल्लक नाही, त्यामुळे ते बोलतात. म्हणून त्यांना आता कुठलाही नेता राहिलेला नाही. बघा, गंमत सांगतो, तुमच्या प्रश्नाला शेवटचं उत्तर देतो. त्यांच्याकडे कुठला फेसच राहिला नाही. ना गांधी फेस, ना पवार फेस, ना ठाकरे फेस. विरोधकांकडे कुठलाही फेस राहिला नाही आणि कुठल्याही फेसवरती या सगळ्या नेत्यांचा एकमेकावर विश्वास नाही बाळा. म्हणून त्याने नाईलाजाने एका झुरळाचा फेस आणला. फेसलेस विरोधक झालेले आहे. ही माझी स्टेटमेंट आहे, फेसलेस. म्हणून ज्या झुरळाला आपण घरात बेगोन स्प्रेन मारतो, घरात ठेवत नाही, झुरळ घरात झालं तर घरात काय आपण पेस्ट कंट्रोल वाल्याला बोलवतो, लवकर घाण मारून घेऊन. त्यामुळे फेसलेस विरोधक आहेत बाळा. नाईलाजाने आता त्यांना एकमेकाचा फेस आवडत नाही म्हणून शेवटी त्यांनी झुरळाचा फेस घेतला. याचा पण झुरळाचं पण आयुष्य तेवढंच आहे जेवढं आयुष्य झुरळाचं, तेवढं त्या विरोधी पक्षात जे कोण उभं राहिलं. लक्षात राहा बाबा. सर, ह्यालाच एक माझा प्रश्न आहे की माहित नाही मला, पण मी तुला एक नक्की स्टेटमेंट सांगेन आणि ती माझी स्टेटमेंट आज आहे, उद्या आहे, परवा आहे. आणि अटलजींनी सांगितलं, अटल बिहारी वाजपेयींनी जावेद अख्तर नावाच्या शोलेचे रायटर शबाना आझमीचे मिस्टर यांना सांगितलेलं उत्तर मी तुम्हाला सांगतो आणि आपण संपू. अटलजींनी सांगितलं होतं, त्यांनी जावेद अख्तरने विचारलं होतं की पाकिस्तान मुस्लिमांचा देश झाला, संविधान संपलं, डेमोक्रेसी संपली. तुम्ही म्हणता अटलजी सगळ्या हिंदूंचा देश करू, संविधान संपेल. अटलजींनी सांगितलंय जोपर्यंत या देशामध्ये हिंदू मेजॉरिटीने आहेत तोपर्यंत संविधान जिवंत राहील. ज्या दिवशी हिंदू मायनॉरिटीत जातील संविधान संपेल. जे पाकिस्तानात संपलं, जे बांगलादेशात संपलं. त्यामुळे हिंदू मेजॉरिटी राखणं, हे अखंड भारत पुन्हा होणं, हेच आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. भाजप आमदार नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार पलटवार केलाय. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर टीका करत महागाई, बेरोजगारी, मुंबई गोवा महामार्ग, कणकवली रेल्वे स्थानक आणि चिपी विमानतळ यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलंय. काल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन 12 वर्षात मोदी सरकारने काय केलं ते सांगितलं. खरं तर मोदी सरकारने काय नाही केलं हे खरं तर सांगणे गरजेचं होतं. 12 वर्षापूर्वी मोदी सरकार येताना अच्छे दिन येणार म्हणून सांगितले होते. ते 12 वर्षात कोणाचे अच्छे दिन आले? 12 वर्षापूर्वी मोदी सरकारने सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार. ते 15 लाख रुपये जमा झालेत काय? मोदींनी सांगितलं होतं 12 वर्षापूर्वी सरकार येताना डॉलरचा दर आम्ही स्थिर करू, परंतु डॉलरचा रेट 70 रुपयावरून 100 रुपये झाला. हे ते सांगण्यास विसरले आहेत. आवडीला की पेट्रोल डिझेलचे दर जे 12 वर्षापूर्वी 50 रुपये होते आणि 35 रुपये होते ते आता 100 आणि 115 रुपयाच्या पुढे गेलेले आहेत. हे ते सांगण्यास विसरले आहेत. आज मोदींनी जेव्हा सत्तेत येताना सांगितलं होतं की प्रत्येकाला गॅस सबसिडीमध्ये देऊ, प्रत्येकाच्या घरात गॅस देऊ, परंतु सबसिडीचे आता 12 सिलेंडर 4 वर आले. हे नितेश राणे सांगण्यास विसरलेत की काय? त्याचबरोबर 2 कोटी तरुणांना रोजगार देणार म्हणून 12 वर्षापूर्वी सांगितलं. त्यातल्या किती लोकांना रोजगार दिले? आज सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं म्हटलं तर जे कॉफी टेबल आहे, त्या कॉफी टेबलामध्ये कणकवलीचं रेल्वे स्टेशन सांगितलं आहे. ते रेल्वे स्टेशनाचं कोसळलेलं छप्पर त्यांनी त्या सांगण्यास विसरले की काय? आपल्याला बघितलं असेल की चिपी विमानतळ सुरू झालं आहे, परंतु त्यामध्ये मुंबई विमानसेवा अजूनही 12 वर्षानंतर सुद्धा सुरू करू शकले नाहीत. हे ते सांगण्यास विसरलेत काय?
मुंबई गोवा महामार्ग 12 वर्षापूर्वी सुरू झाला, तो अजून पूर्ण झाला नाही हेच ते सांगण्यात विसरले की काय. आणि त्यामुळे 12 वर्षामध्ये मोदी सरकारचं पूर्णपणे अपयश देशात आणि आपल्या जिल्ह्यात झालेलं आहे. खरं तर अच्छे दिन अशा लोकांचे आलेत की जे पक्ष फुटून भाजपमध्ये गेलेत, त्यांचे अच्छे दिन आलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांचे अच्छे दिन आले नाहीत हे ते सांगण्यात विसरलेले आहेत. त्यामुळे नितेश राणेंची पत्रकार परिषद पूर्णपणे फसवी आणि वेगळी आहे आणि या जिल्ह्याचा किंवा भारताचा विकास झाला नाही. भारत हा विकसित देश आणि स्वाभिमानी देशाकडनं अमेरिकेच्या ताटातलं मांजर होण्याच्या दिशेने वाटचाल करतं हे सर्वात खेददायक आहे आणि त्यामुळे 12 वर्षात मोदी सरकारचा कार्यकाल पूर्णपणे फेल झालेला आहे. राजकारणातील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या फोटोग्राफीच्या छंदाला उजाळा दिलाय. श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा तालुक्यातील निसर्गरम्य वनक्षेत्रात त्यांनी पक्षी निरीक्षण आणि जंगल सफारीचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार शंतनू कुवेसकर उपस्थित होते. निसर्गाच्या सानिध्यात विविध पक्ष्यांचे निरीक्षण करत अदिती तटकरे यांनी अनेक आकर्षक छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपली. म्हसळा परिसरातील समृद्ध जैवविविधतेची माहिती घेताना त्यांनी महाधनेश, नवरंग, काळटोप हळद्या, पाचूकवडा, मधुबाज, शमा आणि गव्हाणी घुबड यांसारख्या पक्ष्यांचे निरीक्षण केले. निसर्ग संवर्धन आणि जैवविविधतेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पेण शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिबिरात माधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वाशी येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांचे निदान आणि उपचार केले. या आरोग्य शिबिराचा लाभ पेण शहरातील शेकडो नागरिकांसह सफाई कामगारांनी घेतला. यापूर्वी शहरातील रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकी देखील जपण्यात आली. कार्यक्रमाला विभागीय संपर्क अध्यक्ष राजेश येरुणकर, गौरव वालावलकर, अवधूत चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा छाया शिंदे, दिलीप पाटील, पंकज शहा यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यापुढेही समाजोपयोगी उपक्रम आणि अन्यायाविरोधातील लढा सुरू ठेवणार असल्याचे रामचंद्र म्हात्रे यांनी सांगितले. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.